दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत प्रबोधनगर गंगापूर रोड या ठिकाणी आणि सौ दर्शना सचिन दीक्षित वहिनींना भेटणार आहोत. वहिनींचा स्वभाव जो काही आहे तो म्हणे कुठल्याही गोष्टीवरती बोलताना, चर्चा करताना किंवा घरात संवाद साधताना असं बोट दाखवून त्या बोलतात असं मिस्टरांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात काय किंवा या त्यांच्या नेहमीच्या सवयीकडे मिस्टरांनी का आत्ता बोट दाखवलंय ते बघूया, जाणून घेऊया दीक्षित कुटुंबाला भेटून नेमकं प्रत्येकाचं काय म्हणणं आहे दर्शना वहिनींबद्दल. जेव्हा कल्याणला जायचो ह्यांच्या ते कॉलनीमध्ये, ज्या कॉलनीमध्ये राहायचे तिथे नेहमी ते एक न्हाव्याचं दुकान होतं आणि तिथे नेहमी तेच गाणं लागायचं. कुठलं? गोरी तेरा गाव बडा प्यारा मैं तो गया मारा. आणि इतकं घाणेरडं कल्याण ते होय. नेहमीच हा बोट असाच असतो. असा मला असं वाटतं की मी अजूनही शाळेतच आहे. हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह. त्यांची का माझी? नमस्कार. 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 या उखाणा पाठ केलेला. प्रेमाच्या सागरात दोन प्रेमिकांची नौका. सचिन रावांचं नाव घेते, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. बरं मला सांगा, आम्ही ऐकलं सगळं पण ती नौकेत काय दोघेच बसला होता हो हो. का बाकीच्या कोणाला एंट्री नाही, बाकीच्या लोकांना एंट्री नाही का? नव्हती. त्या आता ओळख करू. हा, ह्या माझ्या ननंदबाई आहे. नमस्कार. ह्या ससूबाई आहे. नमस्कार. ती माझी मैत्रीण आहे. नमस्कार. हे आमच्या सगळे गल्लीतले लोक आहे. नमस्कार. हे माझे मिस्टर आहे. लवकर ओळखतो तुम्ही. हे सासरे आहे. सुरुवात करूया गप्पा. आजचा पैठणीचा मान माझाच. दर्शना तुला सांगून ठेवते, आजची पैठणी माझीच. काही बाई अक्का, सर्वांनी ऐका, विचार केला मी पक्का, होम मिनिस्टरच्या पैठणीवर फक्त माझाच शिक्का. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही सांगा, माहेर कुठलं? कल्याणला वालधुनीमध्ये आम्ही राहत होतो, क्वार्टर्समध्ये. तिथे कसली क्वार्टर्स? रेल्वे क्वार्टर्स. वडील रेल्वे क्वार्टर्स. बरं. आणि घरी कोण कोण? आई, वडील, म्हणजे 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. पण मग बालपण कसं गेलं? एकदम मजेत. एकदम छान. हो, एकदम मजेत. जी गोष्ट तुम्ही मागितली ती मिळाली? मागायचो, मागायला नंतर आम्हाला लगेच तर नाही मिळायचं, पण थोडा वाट बघावी लागायची प्रत्येक 3 गोष्टी. बहिणींमध्ये कोण जास्त हट्टी होती? दुसऱ्या नंबरची बहीण हट्टी होती. अच्छा, त्या इथे नाही म्हणून सांगताय का? नाही, असं काही नाही. मग ती पहिल्यापासून तशीच हट्टी होती. पहिल्यापासून दुसऱ्या नंबरची बहीण हट्टी होती. हट्टी. कुठे असते ती आता? ती तेच नाशिक रोडला. आता ऐकतील त्या काय म्हणतील? काय नाही, तिला खरं माहितीये. खरं सत्य माहितीये. माहितीये. सत्य माहितीये. सत्य माहिती आहे. हो. बर, मग तुम्ही काल नाशिकला कधी आले? मी लग्न झाल्यावर नाशिकला आले. पण नाशिकचाच का बघितला मुलगा? अरेंज मॅरेज. मला लग्नात माझ्या सासू सासऱ्यांनी बघितलं. एका लग्नामध्ये आम्ही एका लग्नात आलो होतो. कुठल्या? मी इथे नाशिकला मी, माझे आई वडील एक क्रिसमस वेकेशन चालू होते तेव्हा आम्ही लग्नाला आलो होतो. लग्नाला आलेलो असताना मला माझ्या सासऱ्यांनी बघितलं. त्यांना मी आवडली, तर मग त्यांनी माझ्या वडिलांनाच विचारलं की ही मुलगी कोणाची आहे म्हणे. हा. हा. मग माझे वडील म्हणे माझीच आहे. तर अरे वा. म्हणे मग? मला
तुमचा पत्ता वगैरे हवा आहे लगेच? हो हां, मग तिथेच गेला. बोलणं झालं. मग ते म्हणे आमच्या घरी या. डिसेंबरमध्ये काय नाशिक थंड होतं का? नाही नाही, लग्नाची तारीख होती, लग्न ठरलं होतं म्हणून आलो होतो इथे. अच्छा अच्छा, म्हणजे दुसऱ्याच कुठल्या तरी लग्नाला लग्नाला आलो होतो आम्ही. मिस्टर काय करतात तुमचे? माझे मिस्टर प्रॉपर्टी डीलर आहे. बोलवा त्या. हा आहो या. नमस्कार. नमस्कार. या बसा. तुमची फार महत्वाची अनुपस्थिती आम्हाला जाणवत होती. हं? तुमचं बालपण नाशिकचं? नाशिकच, प्रॉपर नाशिक. तुम्ही किती भाऊ? आम्ही 2 भाऊ 2 बहिणी. 2 भाऊ 2 बहिणी. दोन्ही बहिणी मोठ्या, आम्ही 2 भाऊ लहान आणि सगळ्यांची लग्न झालेली. तुम्ही सगळ्यात लहान? मी सगळ्यात लहान. मग तुमचे खूप लाड झाले घरी? लाड म्हणता येईल तसं, हां, पण बऱ्यापैकी. बरं. मग कसं काय जमलं दोघांचं? तेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या वडिलांनी एका लग्नामध्ये बघितलं आणि हिचे आई वडील आले सहज म्हणून भेटायला. तसं काही विशेष नव्हतं, पण मग आल्यानंतर आम्ही जस्ट ओळख झाली आणि मग फोटो दाखवला तर मी म्हटलं, मी माझ्या आईला म्हटलं मला ह्या मुलीशीच लग्न पण करायचंय म्हटलं. काय सांगता? हो, त्याच दिवशी? हा, त्याच दिवशी. मग काय, मग झालं. मग झालं म्हणजे मग ते सुरुवात झाली की बघ तिथून आम्हाला अच्छा, तुमची अच्छा, मुलगी अच्छा. पसंत आहे. मग मग तुम्ही एकमेकांना कधी बघितलं त्याच दिवशी? मग नाही, त्या दिवशी नाही बघितलं. मग? त्याच्यानंतर मग हे आले आमच्याकडे एकदा. मग ही सुरुवातीला पहिल्यांदा आली तर ही मला अगदी भावच देत नव्हती. काय सांगताय? हा ना, म्हटलं चायला ही आपण हिच्या आणि हिची बहीण मला विचारते कशी वाटली आमची ताई. म्हटलं अगं तुझी ताई अशी काय करते म्हटलं ती. काय असं करत नाही, मला त्या दिवशी बरं वाटत नव्हतं. आम्ही प्रवासातून आलो मग होतो. ह्यांना बघून आजारी पडला? नाही, आजारी पडल्या की प्रेमात पडल्या? दोन्ही. हा, नंतर जास्त प्रेमात पडली. हो का? मग नंतर हे यायचे कल्याणला भेटायला तुम्हाला? नाही म्हणजे बऱ्याच वेळेस वीकेंडला. नेहमी म्हणजे काय पास काढला होता? नाही, पास वगैरे नव्हता काढला. मग? पण आता कसं आहे, कल्याण फार लांब नाही. हा, त्यावेळेला जास्ती वेळ लागायचा म्हणा. 16 वर्ष 17 वर्षापूर्वी जास्त वेळ लागायचा. आता तरी बाय रोड माणूस 2 तासात पोहोचतो, पण त्यावेळेला लोकलने म्हटलं तरी 3.5 आणि 4 तास लागायचे. मग तरी जायचं तुम्ही? तरी जायचो. कल्याण आवडायला लागलं? हो, कल्याण भयंकर आवडायला लागलं. जेव्हा कल्याणला जायचो, ह्यांच्या ते कॉलनीमध्ये ज्या कॉलनीमध्ये राहायचे हा, तिथे नेहमी ते एक न्हाव्याचं दुकान होतं आणि तिथे नेहमी तेच गाणं लागायचं. कुठलं? गोरी तेरा गाव बडा प्यारा मैं तो गया मारा. आणि इतकं घाणेरडं कल्याण ते. होय. माणसं चांगली आहे कल्याणची. कल्याणची माणसं चांगली. अरे बाप रे. आणि गाणं लागलेलं असायचं? अहो फारच ते मला इतकं विपरीत वाटायचं. काय आहे गाणं कोणतं, गाव कोणतं? काय बोलतायत तुमच्या गावाबद्दल? बघा ना. आणि तुम्ही ऐकून घेताय? आता काय करू. काय कर. जाऊ द्या, ते गाव जरी घाण असलं तरी लोक तिथली छान आहे. त्यांना बायको पण तशीच चांगली मिळाली असं त्यांना वाटत असेल. नक्कीच. थांबा, हे वाटतंय का आधी विचारूया. काय हो? शब्द येत नाहीत बाहेर हो म्हणायला. का असं करतात ते? ठीक आहे तसं. आता बरं, असं कधी झालंय का की दोघे भेटलायत आणि आईस्क्रीम खाल्लं असं? आम्ही म्हणजे लग्नाची बैठक ठरत होती की लग्न कधी ठरवायचं, काय करायचं वगैरे. तर माझी आत्या अंबरनाथला राहत होती, म्हणून आम्ही सगळे अंबरनाथला गेलो. तर मग आई म्हणे तुम्ही बाहेर जाऊन या, फिरून या, गप्पा मारून. एक चांगलं बऱ्यापैकी हॉटेल दिसलं तिथे आणि आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता 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 वेटरला पहिले आईस्क्रीमची ऑर्डर दिली आम्ही. 2 कप करता करता आमचे 25 कप पूर्ण संपले. तो वेटर सुद्धा आमच्या तोंडाकडे बघायला. 25 एवढे नाही झाले, तरी झाले जवळपास. म्हणजे भरपूर आम्ही आईस्क्रीम खाल्लं. 7-8 कप. जास्त जवळपास जास्त काय खाल्लं. नक्की ठरवा ना, मला कळत नाहीये किती कप खाल्ले. आता कारण का सांगू का, तो वेटर परवा मला भेटला होता. तो म्हणत होता नाशिकला गेलात तर अजून बिल केलेलं केलेलं नाही. नाही. 25 का 17-18 नाही हो, बिल दिलं होतं. बिल दिलेलं होतं का? होतं. कारण तो पण आमच्या तोंडाकडे बघायला लागला की एवढं आईस्क्रीम? आईस्क्रीम खाणारे लोक एवढे. बरं वहिनी, मला सांगा, कधी असं बोट धरून तुम्ही बोलता का हो? बोलतात वहिनी असं? नेहमीच हा बोट असाच असतो. हा, असा? मला असं वाटतं की मी अजूनही शाळेतच आहे. वहिनी तुम्ही शिक्षिका आहात? हो, मी शिक्षिका काय आहे. पर्याय नाही. हा, आई पण शिक्षिका, बायको पण शिक्षिका, त्यामुळे तुम्हाला वर्ग सगळे मिळून शिकवत सगळे असतील. मिळून शिकवायचं. बरं, आता पुढचा एक खेळ आहे. हा. या खेळामध्ये 8 वस्तू समोर येणार आहेत. हो. 4 वस्तू मिळाल्या पाहिजेत. फक्त 1 रुपया मिळाला तर त्या वस्तू तुमच्या. पण त्याआधी मी एक अक्षर देणार. त्या अक्षरावरून पहिलं गाणं तुम्ही गायचं, मग दुसरं गाणं तुम्ही गायचं. हा, अक्षर आहे ग.
गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा, आके यहाँ रे, आके यहाँ रे. र. रमैया वटावैया, मैंने दिल तुझको दिया, तुझको दिया, तुझको दिया, हाय अल्लाह, सूरत आपकी सुभान अल्लाह. त्यांची का माझी? ल. 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 ल ल ल. लैला मैं लैला लैला, कैसी तू लैला, हर कोई चाहे तुझसे मिलना अकेला. हो लैला. ल. ले जाएंगे दिल वाले, दुल्हनिया ले जाएंगे. ग. परत ग. गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, ओ गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, तौबा खुदा खैर करे, खूब है करिश्मा, खूब है करिश्मा. 1 2. मैंने दिल तुझको दिया, तुझको दिया, तुझको कुठून सुरुवात करायची? मगाच्या राहिलेल्या गाण्याचं कडवं आता सुरू केलं. म्हणजे रमया वया मगाची म्हणाल्या. बाई नमस्कार. टन तास संपलेला आहे. तेव्हा आता 8 वस्तू समोर येणार आणि 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. पण क्या बात आहे, जबरदस्त. आणि आता बघूया 8 वस्तूंपैकी 4 वस्तू त्याला मिळतात. 8 वस्तू समोर आहेत, 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात. 1 रुपयाचा तो टॅग मिळाला तर 1 रुपया मिळाला पाहिजे. घ्या उचल. 50. आणखी 3 संधी आहेत. हो, दोघांनी मिळून चर्चा करा. ठीक आहे. 20. घ्या राईस कुकर. आता 2च संधी इथेच राहू राहिल्या. देतो सध्या. बरं, 2च संधी शिल्लक आहे. तिकट जाऊ सर. 100. थांबा, आता काही नका करू. आता 1च संधी शिल्लक आहे. 1000. या सगळ्या वस्तू कल्याणवरून आणल्या होत्या. नमस्कार. तुम्ही बाजू घ्यायची आहे यांची. हे किती आरोप करू द्यात, ते आरोप कसे चुकीचे आहेत ते सांगायचं. पहिला आरोप कोण करणार? ती ऐकतच नाही. तिला खूप वेळा सांगितलं कणिक भिजवून फ्रीजमध्ये ठेवत जाऊ नको, त्याच्याने पोळ्या चांगल्या होत नाही. पण ती अजिबात ऐकत नाही. ती कणिक भिजवून ठेवते आणि सकाळी त्याच्या पोळ्या करते. त्या पोळ्या काही चांगल्या होत नाही. बस 1 मिनिट. आरोप मान्य आहे का तुम्हाला? अजिबात नाही. नाही. ती आता सकाळी तिला शाळा असते, 2 मुलांचं करायचंय, 2 मुलांचं करायचं, 2 मुलांचं आवरून जायचं, माझा स्वयंपाक करून जायचा, आल्यानंतर हे सगळं करून ती जाते. तर तिला तेवढा वेळ तर काहीतरी तिला ऍडजस्ट करावंच लागेल ना. बरोबर आहे की नाही? छान बाजू घेतोय की नाही? नाही बाजू घेतली तर खायला मिळणार नाही ना. आई म्हातारी झाली आता. पुढचा आणि आरोप. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेत नाही. अरे बाप. अजिबात काळजी घेत नाही. हे अशा जॉबमध्ये आहे. हल्ली शिक्षकांचा जॉब पण काही सोपा राहिला नाही. त्यावेळेला तुमच्या वेळेला तो सोपा होता तसा बघितला तर. पण आता शिक्षकांना अक्षरशः बसायला खुर्ची सुद्धा नसते. हो का? हो, काय सांगता? त्या दृष्टिकोनातून थोडीफार हे होते. पण बरोबर. तरी ती घेत नाही, पण मी घेतो काळजी तिची. त्यांची घेता का स्वतःची? त्यांची घेतो, माझी घेतो. हो, ते कळलंच. आल्यापासून पहिलं नाव बोला. काय नाही, ती मी कधी फोन केला तर लवकर फोन घेणार नाही, पटकन फोन करत नाही, वेळ देत नाही आमच्यासाठी. कायम तिची शाळा, तिचे पेपर, तिचे विद्यार्थी त्याच्यातच गोंधळलेली असते कायम. आम्हाला स्वतःहून तिला आठवण द्यावी लागते, अगं बाई आमच्यातही येत जा कधीतरी. नाही, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती नक्कीच येते. ज्या वेळेला प्रसंग असतो त्यावेळेला ती सगळ्यांचा येते पण, करते पण सगळ्या गोष्टी. म्हणजे ती असं काही नाही की बाबा शाळा आहे का शाळाच. ती अशी मिसळायला पण सगळ्यांमध्ये मिसळ. त्यांचा आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही, मान्य करण्यासारखा आरोपच नाही. नाहीये. अच्छा, पुढचा आरोप. मुलगा बोला. एखाद्या मित्राचा फोन आला किंवा बाहेर जायचं असलं तर फार चौकशा करते. म्हणजे मग आई चौकशा करणार नाही तर कोण चौकशा करेल? शेजारी कोणी करणार नाही, आपल्यालाच करावं लागते. फार चौकशा होतात तुझ्या? हो. हा का? तुझं चौकशा कसं आहे,
आज टीनएजर्स मुलं म्हटल्यानंतर ती फार मोठी जबाबदारी असते. मुलांना तेव्हा त्या दृष्टिकोनातून आपण तेवढं अलर्ट राहिलंच पाहिजे की मुलगा कुठे जातोय, कोणाशी बोलतोय, त्याला कोणाचा फोन येतोय हे ती बघते, ते तिचं कर्तव्य करते. बरोबर. पण तुम्ही सुद्धा त्या किती चौकशा केल्या तरी सुगावा लागू देत नाही की नाही. व्हेरी गुड. बरं जपून ठेवलंय सगळं. बरं, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कोणते ते सांगायचे. लग्न झाल्यानंतर तिने शिक्षण कंप्लीट केलं, शिक्षिका झाली आणि बीएडला आणि डीएडला तिने पहिला नंबर मिळवलेला कॉलेजमधनं. ती कॉलेजमधनं पहिली आलेली आहे. त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे. खूप हुशार आहे, सगळ्यांचं करते, खूप छान करते आणि दर रविवारी काहीतरी नवीन मेनू करते. थोडी काही प्रॉब्लेम असलं की आदिदर्शनाचा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो की दर्शन हो काही मदतीला पहिला नंबर काय. या सगळ्या आरोपांवरती तुमचं काय म्हणणं. काय नाही, त्यांनी जे सांगितलेलं त्या चुका माझ्या मान्य आहे मला, त्या मी नक्कीच सुधरवेल आणि त्याच्यावर नक्की प्रयत्न करेल की असं परत घडणार. लहान मुलगा का तो म्हणतो गप्पा मारत हो. काय शिक्षिका असल्यावर आजकाल कसं झालेलं आहे, मुलांना मारायचं नाही, त्यांना हात लावायचा नाही, ही बंदी आमच्यावर आलेली आहे की आम्ही त्यांना फिजिकल पनिशमेंट देऊ शकत नाही, मारू शकत नाही. त्यामुळे मग त्यांना कधीतरी धाक हा दाखवणं गरजेचं आहे. नाही तर ते घरी आईवडिलांचंही ऐकत नाही, शाळेत शिक्षकांचंही ऐकत नाही. त्यामुळे आम्हाला दोन्हीही बाजू सांभाळून त्यांना रागवणं पण बरोबर वाटतं आणि त्या गोष्टी संपल्यानंतर एकट्यामध्ये घेऊन त्याला समजवणं पण गरजेचं आहे. तर त्यामुळे दोन्ही बाजू मला सांभाळाव्या लागतात. छान सांभाळतायत, अशाच सांभाळत राहा. आणि हा तन्मणी झी मराठीकडून तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद. आणि आता काय असणार, नाव निवडूया ना. बरं ठीक आहे, घ्या एक चिठ्ठी काढा कुठली आहे. बरोबर बघून काढलीत काय. आणि हे नाव आहे शोभा भाऊसाहेब गडाख. नाव सांगा. शोभा भाऊसाहेब गडाख. कुठे राहता तुम्ही. ब्रह्मचैतन्य अपार्टमेंट. कुठे आली ती. श्रीकृष्ण कॉलनीत. श्रीकृष्ण धावून आलाय तुमच्या हाकेला. हा असं वाटतंय. बर. मिस्टर काय करतात. जेई येते MSCBत. कधी येतील आता. 7 नंतर. आल्याबरोबर त्यांना शॉक होईल ना. काय सांगता. शॉक मिळेल ना. हो की नाही. आज तुम्ही सहभागी झालात. सहभागी झाल्याबद्दल. आणि त्यांना सांगा की तुम्हाला हे माहिती होतं पण तुम्ही नसावं म्हणून मी सांगितलं ना. नाही, हे अचानक माहित झालं. काय माहिती झालं. की होम मिनिस्टर इथे कार्यक्रम आहे म्हणून. तर म्हणून मग त्यांना पण सांगता नाही आलं ना. पण त्यांना माहिती आहे तुम्ही इकडे आलात ते. नाही, माहिती नाही. बरं, घरी कोण कोण असतं. मुलगा माझा पॉंडिचेरीला MSc करतो. अरे वा, त्याला बरं वाटेल तिकडनं बघेल कार्यक्रम. आणि सांगावं लागेल. मुलगी 11वीला आहे सायन्सला. तुम्हालाही शुभेच्छा देतो. काळजी करू नका, तुम्ही एकट्या नाही, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. हा. आणि आता आजचा हा खेळ, आता जो समोर झोपाळा आहे तो यांच्याच घरातला आहे, तो समोर ठेवलेला आहे. हा फुटबॉलचा जो चेंडू आहे हा इथून टाकायचा आणि तो त्या झोपाळ्यावरती जाऊन, म्हणजे हलत्या झोपाळ्यावर जाऊन थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार, कारण दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत, ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 5 संधी तुमच्यासाठी. पहिल्या रेडी स्टार्ट. 1 2 तुमच्यासाठी आता 1 2 3. 1 2 3. 5 मध्ये 3 झालेले आहेत, तुमचे 2 आहेत. 3 7 मध्ये 3 ही गुणसंख्या. 4 तुम्हाला 2 गुणांची गरज आहे. 4 आणखी 3 संधी. अभिनंदन. बघितलं काय म्हणाले, कानात दिवाळीची साडी सुटली म्हणजे.
ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्या मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गडाख वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. त्यावेळेला कल्याणची सून आणली म्हणून आज दीक्षितांचं हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात आत्ता होम मिनिस्टरच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. हे नाकारताच येणार नाही. तरी हे कल्याणला कितीही बोलले तरी सुद्धा. तेव्हा आता होम मिनिस्टरच्या भागात विजेत्या ठरलेल्या आहेत दीक्षित वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. प्रमोदनगर, नाशिक, गंगापूर रोड या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुक बॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.